नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग हा खूपच जास्त जबरदस्त असणार आहे. कारण सायली बोलल्याप्रमाणे तिने आता कुसुमताईला सांगितलेलं असतं, काहीही झालं तरीसुद्धा प्रिया आता आपल्याला वरचढ ठरता कामा नये. आता आपण तिला तिच्या भाषेतच उत्तर द्यायचं आणि त्यासाठी सायलीने आता प्रियाला हरवण्याची पूर्ण तयारी केलेली असते. तिने कुसुमताईला सांगितलेलं असतं की प्रियाला तिच्याच प्लॅनमध्ये आता फसवायचं. तर इथे प्रेक्षकांनो, सायलीने प्रियाच्या विरोधामध्ये खूपच मोठा असा पुरावा तयार करून ठेवलेला असतो. सायलीने एक प्लॅनिंग केलेलं असतं. प्रियाला तिने खूपच जास्त आता उचकावलेलं असतं. तिला इतका राग दिलेला असतो की प्रियाच्या मनामध्ये सुभेदारांबद्दल, सायलीबद्दल जो काही राग असतो, जो काही तिरस्कार असतो, तो आता बाहेर पडलेला असतो आणि त्याचा पुरावा सायलीने आपल्या जवळ ठेवलेला असतो. त्याचबरोबर त्या पुराव्याचा वापर करून संगीत सोहळ्यामध्ये ऐन मोक्यावरती तो पुरावा सायलीने संपूर्ण लोकांसमोर, त्याचबरोबर सुभेदार किल्लेदार यांच्यासमोर सादर केलेला असतो आणि प्रियाचा खरा चेहरा काय आहे ते सगळ्यांच्या समोर आणलेला असतो. त्याचबरोबर इथे सावित्रीमाईंनी जे काही भाकीत केलेलं असतं की लग्न तर होणार, अर्जुन आणि तन्वीचं लग्न नक्की होणार, त्या दोघांच्या मध्ये तिसरं कुणीही येऊ शकत नाही, लग्न व्यवस्थितरित्या पार पडेल आणि जो कोणी त्यांच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करेल तर इकडे तन्वी तिला बरोबर बाजूला करेल, असं सुद्धा माईंनी भाकीत केलेलं असतं. आणि इथे ते भाकीत आता खरं होणार असतं. कारण अर्जुन आणि खोटारडी प्रिया यांचं लग्न न होता खरी तन्वी आणि अर्जुन या दोघांचं लग्न होणार असतं. तर इथे प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये पूर्णाजीने ठरवलेलं अर्जुन आणि प्रियाचं लग्न हे कशा पद्धतीने सायली मोडणार, असा कुठला पुरावा ती सगळ्यांसमोर सादर करणार आणि त्याचबरोबर माईंनी केलेलं भाकीत कशा पद्धतीने खरं होणार, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रेक्षकांनो, आता विद्या प्रियाला मेहंदी काढण्यासाठी गेलेली असते. अद्वैत आणि कला या दोघांच्या मदतीने शेणाची मेहंदी विद्याने नकळतपणे प्रियाच्या हातावरती काढलेली असते. आता प्रियाला असं वाटत असतं की तिच्या हातावरची मेहंदी काळी कुट्ट होणार आहे, पण तिला कुठे माहिती असतं की इथे कला आणि अद्वैतने तिला आता चांगला धडा शिकवण्यासाठी तिच्या हातावरती शेणाची मेहंदी काढलेली असते. आणि प्रियाला त्याबद्दल काही माहिती नसतं. शेणाचा वास येतोय, कसा तरी वास येतोय असं म्हणत तिने आपल्या हातावरती जी मेहंदी काढलेली असते तिला साखरेचं पाणी लावलेलं असतं, जेणेकरून तिला खूप जास्त रंग चढावा म्हणून. तेव्हा इकडे प्रिया आपले हात धुण्यासाठी गेलेली असताना पूर्ण मेहंदी गेल्यानंतरसुद्धा अजिबात तिला रंग चढलेला नसतो आणि प्रियाला त्या गोष्टीचा खूपच जास्त राग येतो. प्रिया म्हणते की अस्मिता, लवकर इकडे ये, हे बघ, माझ्या हातावरची मेहंदी अजिबातच रंगलेली नाही आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, अगं पण असं कसं घडलं, थोडी तरी रंगायला हवी होती ना, तुझ्या हातावरची मेहंदी गेली तरी कुठे. त्याचबरोबर इकडे प्रिया म्हणत असते की हे सगळं ना त्या विद्याने केले, मुद्दामून केले तिने हे सगळं, कारण तिला सायलीने सांगितलं असेल ना की माझ्या हातावरची मेहंदी रंगायला नको, म्हणून तिने तिला काहीतरी सांगून पाठवलं असेल. तेव्हा इथे प्रिया खूप चिडते आणि विद्या बाहेर उभी असते, तिथे येऊन जोरदार तिच्या कानाखाली मारते. विद्या खूपच जास्त रडायला लागते. ती म्हणते, काय झालं ताई. तेव्हा प्रिया म्हणते, हे काय, माझ्या हातावरती तू कुठल्या कोणाने मेहंदी काढलीस, माझ्या हातावरची मेहंदी गेली तरी कुठे, तिला अजिबात रंग चढलेला नाही आहे. तेव्हा विद्या म्हणते, पण मी तर नेहमीच्याच कोणाने मेहंदी पाडलेली आहे, हवं तर तुम्ही चेक करा. तेव्हा विद्यानेच इथे कल्पना, अस्मिता, पूर्णाजी यांच्या हातावरती मेहंदी काढलेली असते आणि ती मेहंदी तर उत्तमरित्या रंगलेली असते. मग प्रियाच्याच हातावरती मेहंदी का नाही रंगली. तेव्हा अस्मिता म्हणते, पण आता त्याच मुलीने आमच्या हातावरती सुद्धा मेहंदी काढली आहे ना, मग ती कशी काय रंगली आणि तुझ्याच हातावरती मेहंदी कशी नाही बरं रंगली. मला असं वाटतंय ना की अर्जुनचं तुझ्यावरती प्रेमच नाही आहे, म्हणून तर तुझ्या हातावरची मेहंदी रंगलेली नाही आहे. तेव्हा इकडे प्रिया विद्याला वाईट साईड बोलते आणि तिला पैसेसुद्धा देत नाही, तर तिथून तिला पाठवून देते. रविराज काका बाकीचे सगळे प्रियाला इतके समजावत असतात, पण तरीसुद्धा ती कुणाचाही ऐकण्याच्या मनस्थितीत अजिबातच नसते. आणि त्यानंतरला प्रियाला आता सायलीवरती या सगळ्याचा राग काढायचा असतो. तेव्हा ती सायलीजवळ भांडायला तिच्या चाळीमध्ये येते
आणि म्हणत असते की सायली, तू हे सगळं मुद्दामून केलंस ना? माझ्या हातावरची मेहंदी रंगायला नको म्हणून तू त्या विद्याला एक वेगळा कोण दिलास आणि माझ्या हातावरती मेहंदी काढायला सांगितलीस जेणेकरून तिला रंग चढू नये. आणि तुझ्या हातावरची मेहंदी बघ किती रंगली आहे. बरोबर की नाही? तू राग काढलास ना माझ्यावरती? तेव्हा इकडे आता प्रिया म्हणत असते की तुझ्यामुळे हे सगळं घडलंय, तुझ्यामुळे या मुलीने माझ्या हातावरची मेहंदी खराब केलेली आहे, कळते का तुला? तेव्हा सायली हसते आणि म्हणते, मी तिला काही सांगितलेलं नाही आहे, कळलं ना? आणि त्याच्या आधीच विद्याने सगळं काही सायलीला सांगितलेलं असतं, पण त्याच्यामध्ये विद्याची काही चुकी नसते, त्या बिचारीच्या विनाकारण थोबाडीत बसलेली असते. तेव्हा इथे सायलीने ठरवलेलं असतं की आता तर प्रियाला चांगला धडा शिकवणार, तिला तिच्या भाषेमध्ये उत्तर देणार, अजिबात तिला वरचढ ठरू देणार नाही. आणि प्रियाच्या या रागाचा सायलीने स्वतःसाठी फायदा करून घेतलेला असतो. तिला प्रियाच्या विरोधामध्ये पुरावा ठेवायचा असतो. आणि तेव्हा इथे सायली म्हणत असते की तुला काय वाटलं गं, सुभेदार तुला त्यांच्या घरची सून म्हणून एक्सेप्ट करतील का? तुझ्यामध्ये असा एकतरी गुण आहे का? तुला माहिती आहे सुभेदारांना कशा पद्धतीची सून हवी आहे, त्यांना त्यांची काळजी घेणारी, त्यांना प्रेम देणारी सून हवी आहे. आणि तुला तर ते काहीच करता येत नाही, कारण तुला फक्त पैशाची भाषा कळते, बाकी कशाचीच नाही. आणि त्याच्यामुळे अर्जुन सरांबरोबर लग्न तू फक्त पैशांसाठी करतेस. सुभेदारांची काळजी घेता तुला येणार आहे? पूर्णाजींच्या पायाला तेल लावता येणार आहे का तुला? त्यांना गोळ्या औषधं वेळेवरती देशील? त्यांचं पथ्य पाणी पाळावं लागतं, ते जमेल तुला? आणि बाबांना त्यांना स्ट्रॉंग कॉफी लागते, यांना कॉफी रोज, हे सगळं तू करणार आहेस का? अश्विन भाऊजी, अस्मिताताई यांना वेगवेगळा नाश्ता लागतो. तेव्हा इकडे प्रिया म्हणत असते, तुला काय वाटलं मी त्यांच्या घरी सून म्हणून जाणार आहे की नोकर म्हणून? मी काय त्यांची ही सगळी कामं करायला जाणार आहे का? पूर्णाजीच्या पायाला तेल लावायला मी कशाला बसू? तिच्यासाठी एक नोकर ठेवेन मी. आणि सुभेदारांची काळजी घ्यायला मी तिथे काही त्यांचं उणं धुणं काढायला जाणार नाही आहे. त्यांना त्यांची काळजी स्वतः घ्यावी लागेल, कळलं ना? आणि जर त्यांना हवी असेल, स्वतःला नाश्ता बनवून जर घ्यायचा नसेल ना, तर आहे त्यांची आई कल्पना मामी, ती ममा त्यांची त्यांना रोज वेगवेगळा नाश्ता बनवून देईल आणि मी सुद्धा तोच खाईन, कळलं ना? मी त्या घरामध्ये राणी बनून राहायला चालले, राणी बनूनच राहणार. आणि तुला काय वाटलं, तू जशी तिथे नोकर बनून राहायचीस 24 तास, इथे कमरेला पदर खोचून त्यांच्यासाठी जेवण बनवायचीस, तसं मी त्यांच्यासाठी जेवण बनवणार आहे का? माझं लग्न तर होऊ दे ना, मग बघ त्या सुभेदारांना कसं वटणीवरती आणते ते. तुझ्यामुळे त्या लोकांनी माझा खूप अपमान केला आहे आणि तुलासुद्धा तुझी लायकी तर आता दाखवलीच. अर्जुनबरोबर लग्न करून तुझी लायकी तुला कळेल आणि मग सुभेदारांच्या घरी गेल्यानंतर त्यांना त्यांची लायकी दाखवेन. तर हे सगळं प्रियाचं बोलणं कुसुमताईने मोबाईलमध्ये शूट केलेलं असतं आणि आता हा पुरावा सायलीने आपल्याजवळ ठेवलेला असतो की प्रियाचा खरा चेहरा तुम्ही सगळेजणसुद्धा बघा. त्यानंतरला संगीत सोहळ्यामध्ये सगळेजण एकत्र आलेले असतात. तेव्हा तिथे माईसुद्धा आलेले असतात. माई म्हणतात की इथे अर्जुन आणि तन्वीचं लग्न आहे का? कारण माई आणि अन्नपूर्णा मॅडम यांची खूपच जास्त जुनी ओळख असते. त्यामुळे इथे आता अन्नपूर्णा मॅडम विचारतात की माई तुम्ही सांगा बरं, तन्वी आणि अर्जुनचं लग्न होणार ना? कुठलं विघ्न तर येणार नाही ना? तेव्हा माई म्हणतात की अजिबात नाही, ती दोन्ही मुलं लहान असताना मी त्यांना बघितलं आहे आणि तेव्हाच मी म्हणाले होते की या दोघांचं लग्न नक्की होणार. या दोघांना कुणी एकमेकांपासून वेगळं करू शकणार नाही आणि जर तसा कुणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न सफल होणार नाही, तो असफलच होणार. ते दोघेजण एकत्र आल्याशिवाय काही राहणार नाही. त्यामुळे इथे प्रिया खूपच जास्त घाबरते, कारण प्रियाला माहिती असतं की माई खऱ्या तन्वीबद्दल म्हणजे सायली आणि अर्जुनबद्दल बोलत आहेत. मग माझं लग्न अर्जुनबरोबर होतं आहे की नाही, की इथे सायलीच हे चॅलेंज जिंकणार आणि अर्जुनबरोबर लग्न करणार? तर इकडे आता प्रिया मनामध्ये खूपच जास्त घाबरलेली असते. आणि त्याचबरोबर संगीत सोहळ्यामध्ये जेव्हा सायली अर्जुनबरोबर डान्स करत असते आणि अर्जुन तिच्या चेहऱ्यावरची ओढणी बाजूला करतो आणि सगळेजण बघतात तर ती सायली असते, तेव्हा प्रियाला खूपच जास्त राग येतो आणि प्रिया सगळ्यांच्या समोर तिच्या थोबडीत मारायला येते आणि म्हणते, तू इथे काय करतेस? तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? तेव्हा सायली म्हणत असते की संगीत सोहळा हा माझ्या नवऱ्याचा आणि माझा आहे, त्याच्यामुळे मी इथे नाही येणार तर कुठे जाणार? तेव्हा सायली सगळ्या सुभेदारांना सांगत असते आणि सर्व पाहुण्यांसमोर सांगत असते, ती अर्जुनवरील आपलं प्रेम कबूल करते. पूर्णाजीला म्हणते की ज्या वेळेला आम्ही दोघांनी लग्न केलं होतं
तेव्हा तुमच्या दबावाखाली येऊनच त्यांनी माझ्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं. तेव्हासुद्धा त्यांना प्रियाबरोबर लग्न करायचं नव्हतं आणि आत्तासुद्धा करायचं नाही आहे. पूर्णाजी, तुम्हाला तुमच्या नातवाच्या डोळ्यात बघून कळत नाही आहे का की त्यांच्या मनात काय चाललं आहे ते? अहो, तुम्ही त्यांच्याकडून वचन घेतले म्हणून जबरदस्तीने तुमचा शब्द पाळण्यासाठी ते प्रियाबरोबर लग्न करतायत. नाहीतर त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे. तेव्हा इकडे पूर्णाजी आता अर्जुनकडे बघायला लागते. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, सायली गप्प बस, आणि ती सायलीच्या थोबाडीत मारायला जात असते. तेव्हा इथे माई म्हणतात की मी भाकीत केलं आहे, तन्वी आणि अर्जुनचंच लग्न होणार, बघा हा शब्द खरा होतो की नाही. तेव्हा सायली म्हणत असते की तुम्हाला सगळ्यांना ही प्रिया खूपच जास्त चांगली वाटते ना. आणि कुसुमताईच्या मोबाईलमध्ये जो काही व्हिडिओ असतो ज्याच्यामध्ये प्रियाने सुभेदारांची लायकी काढलेली असते आणि सायलीची सुद्धा, तो व्हिडिओ आता सगळ्यांसमोर तिने सादर केलेला असतो. तेव्हा इथे सायली म्हणत असते, बघा प्रिया फक्त अर्जुन सरांबरोबर पैशांसाठी लग्न करते आणि तुमच्या लोकांची जी काही ती काळजी घेते ना, गोड गोड बोलते, हे सगळं पैशांसाठी आहे. तरीसुद्धा तुम्हाला आता प्रियाबरोबर अर्जुन सरांचं लग्न करायचं आहे का? तेव्हा इकडे आता प्रतिमासुद्धा म्हणत असते की हे बघ पूर्णाजी, कधी कधी आहे ना, आपण मोठे जरी असलो तरी आपले निर्णय चुकतात, माणसं ओळखायला आपण चुकतो, पण या वेळेला तू असं करू नकोस. सगळं काही तुझ्यासमोर स्पष्ट आहे, आता तरी योग्य तो निर्णय घे. त्याच्यामुळे इथे प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आल्यानंतर पूर्णाजीला आपला निर्णय बदलावा लागतो. पूर्णाजी म्हणते की अर्जुन, खरं खरं सांग, मी तुला वचनातून मोकळं करते, तुला कुणाबरोबर लग्न करायचं आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो की तुला त्रास होणार नसेल तर मी तुला शेवटचं सांगतो की मला फक्त सायलीबरोबर लग्न करायचं आहे, बाकी कुणावरतीच माझं प्रेम नाही आहे आणि मी लग्नसुद्धा करू शकत नाही. फक्त तुझं मन मोडू नये, तू आजारी पडू नये म्हणून मी या लग्नाला होकार दिला होता. तेव्हा पूर्णाजी म्हणते की ठीक आहे, मग तुझ्या निर्णयाच्या पुढे आता मी येणार नाही. तुझं ज्याच्यामध्ये सुख आहे त्याच्यातच आमचं सुख आहे आणि मला तेच हवं आहे. जर तू माझ्यासाठी तुझ्या मनाविरुद्ध लग्न करू शकतोस तर मी तुझ्यासाठी मी माझ्या मनाविरुद्धचा निर्णयसुद्धा मान्य करू शकते. तू सायलीबरोबर लग्न करू शकतोस अशी परवानगी पूर्णाजीने दिलेली असते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, सायलीने प्रियाच्या विरोधामधले पुरावा सादर करत तिच्या रागाचा चांगला स्वतःसाठी फायदा करून घेतलेला असतो. आणि त्याचबरोबर इथे माईंनी जे काही भाकीत केलेलं असतं की लग्न तर तन्वी आणि अर्जुनचंच होणार, ते भाकीत आता खरं ठरत इथे सगळ्या लोकांनी सायली अर्जुन या दोघांना आशीर्वाद दिलेला असतो.